हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SP ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.9 एव्हरीबडी हॅज अ नेम वर्कबुक सोल्युशन. एव्हरीबडी हॅज अ नेम वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घेऊया. वर्ड्स अँड मीनिंग्स दिलेले आहेत, पाहून घेऊया. डिफरंट, डिफरंट म्हणजे वेगळा. डिफरंट म्हणजेच काय, वेगळा. त्याचं मीनिंग आहे नॉट द सेम, म्हणजे जो सारखा नाही, जो सेम नाही. डिफरंट, नॉट द सेम. स्पेशल, स्पेशल म्हणजेच काय म्हणलं मी, खूप खास, खूपच महत्वपूर्ण किंवा खास. इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट म्हणजेच काय, महत्वाचा. व्हॅल्युएबल म्हणजेच काय, खूपच महत्वाचा. दॅट इज कॉल्ड स्पेशल. स्पेशल मीन्स इम्पॉर्टंट ऑर व्हॅल्युएबल. दॅट आफ्टर अ क्रीज. अ क्रीज, क्रीज म्हणजेच काय, प्रेस करणे. पेपरवर लाईन फोल्ड करून आपण क्रीज करतो की नाही, लाईन असं पेपर फोल्ड केल्यानंतर एक रेषा येते, त्या लाईनलाच काय म्हणलेलं आहे, क्रीज म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, क्रीज. अ लाईन वेअर द पेपर हॅज बीन फोल्डेड. जिथं आपण पेपर फोल्ड करतो तिथं जी लाईन येते त्या लाईनला काय म्हणलेलं आहे, क्रीज असं म्हटलेलं आहे. दॅट आफ्टर फ्लॅप. दॅट आफ्टर फ्लॅप. फ्लॅप मीन्स अ पीस ऑफ पेपर फिक्स्ड ऑन वन एज. तर फ्लॅप म्हणजे फोल्ड, म्हणजे आपण एका जो कोपरा असतो, कॉर्नर असतो, एजेसला ते आपण काय करतो, पेपर फिक्स करतो. काय करतो, फिक्स करतो. त्यालाच काय म्हणलेलं आहे, फ्लॅप म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, फ्लॅप म्हणलेलं आहे. ग्लू, ग्लू म्हणजे आपल्याला माहित आहे डिंक. डिंकलाच आपण काय म्हणतो, ग्लू. ज्याच्याने आपण पेपर्स वगैरे स्टिक करतो, चिटकवतो, त्यालाच काय म्हणतात, ग्लू. इंग्लिशमध्ये काय म्हणतात पहा त्याचं मीनिंग. अ स्टिक्की सबस्टन्स. स्टिक्की म्हणजेच काय, म्हणजे चिकट पदार्थ. स्टिक्की म्हणजेच काय, चिकट पदार्थ. टू स्टिक थिंग्स टुगेदर. तर वस्तूंना चिटकवण्यासाठी याचा वापर केला जातो, त्याला स्टिक्की सबस्टन्स म्हणतात, त्याला ग्लू असे म्हणतात. दॅट आफ्टर आहे ओरल वर्क. ओरल वर्क. लिसन अँड सिंग. लिसन ऐका, सिंग गाणी म्हणा. तर लिसन टू द पोएम गिवन ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 14. तर पेज नंबर 14 वर टेक्स्टबुक वर आपल्याला पोएम दिलेला आहे, तर ते ऐका म्हणलेलं आहे. देन रीड द पोएम अलाउड. त्यानंतर पोएम मोठ्यानं म्हणा. ऑल्सो रीड द नेम्स ऑफ चिल्ड्रन्स प्रिंटेड ऑन द टी शर्ट. तर पिक्चर्स दिलेले आहेत स्टुडंटचे तिथं, त्या स्टुडंट्सच्या टी शर्ट्सवर त्यांचे नेम्स प्रिंटेड केलेले आहेत. तर ते नेम्स काय करायचे आहेत, मोठ्यानं रीड करा सांगितलेलं आहे. टीचर्ससाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे पहा. द टीचर फर्स्ट रीड द एंटायर पोएम अलाउड अँड द लाईन बाय लाईन द स्टुडंट्स रिपीट. तर इथं टीचरनं काय करायचं आहे, पूर्ण जो पोएम आहे मोठ्यानं म्हणून दाखवायचं आहे, लाईन बाय लाईन, आणि स्टुडंट्सनी ते काय करायचं आहे, रिपीट करायचं आहे. दॅट आफ्टर आहे क्लासवर्क. दॅट आफ्टर आहे क्लासवर्क ऑर होमवर्क. कम्प्लीट द फॉलोइंग. काही आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहे खाली, तर ते ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करायची आहे, कम्प्लीट करायची आहे. पाहून घेऊया. अबाउट माय सेल्फ. अबाउट माय सेल्फ. अबाउट म्हणजे बद्दल, माझ्या बद्दल, स्वतः बद्दल इथं आपल्याला सांगायचं आहे, स्वतःची माहिती द्यायची आहे. चला तर पाहून घेऊया. माय नेम इज अ डॅश डॅश. तर डॅश डॅशच्या जागी तुम्ही स्वतःचं नाव लिहू शकता. मी एक्झाम्पल्स इथं लिहिते सीता. इथं लिहिते सीता. माय नेम इज सीता. माय मदर्स कॉल मी. आता तुमची आई तुमच्या घरात फक्त तुमच्या नावानेच हाक मारते का दुसऱ्या नावाने पण हाक मारते? तर काही मुलांना त्यांच्या आई किंवा मम्मी वेगवेगळ्या नावाने हाक मारत नसते. तर इथं मी माय नेम इज सीता म्हणले, तर माय मदर्स कॉल मी सोनू. सोनू सुद्धा लिहू शकता, किंवा सीता जरी हाक मारत असेल तर सीता सुद्धा लिहू शकता. प्रेमाने आई हाक मारते ना, मग तेव्हा हाक मारत असताना काय म्हणते ते इथं लिहायचं आहे. माय मदर्स कॉल मी सोनू. आय एम स्टडिंग इन स्टँडर्ड फर्स्ट. आता हे फर्स्ट स्टँडर्डचं बुक आहे, तर कितवीला शिकणार आहे तुम्ही? फर्स्ट स्टँडर्डलाच ना शिकणार. तर इथं काय लिहायचं आहे, आय एम स्टडिंग इन स्टँडर्ड फर्स्ट. आय एम डॅश डॅश इयर ओल्ड. तर आय एम 7 years ओल्ड. आय एम 7 years ओल्ड. तर तुम्ही किती वर्षाचे आहात? तर मी 7 वर्षाची आहे, किंवा 7 years ओल्ड आहे. आय स्टे ॲट अ डॅश डॅश. तुम्ही जिथं राहता त्या एरियाचं नाव तिथं लिहायचं आहे. तुम्ही जिथं राहता
त्या एरियाचं नाव तिथं लिहायचं आहे. नवी पेठ लिहू शकता, साखर पेठ लिहू शकता, सोमवार पेठ लिहू शकता, काहीही लिहू शकता. ज्या एरियात राहता त्या एरियाचं तिथं नाव लिहायचं आहे. मी इथं लिहिते आय स्टे ॲट अ नवी पेठ. आय स्टे ॲट अ नवी पेठ. दॅट आफ्टर माय फ्रेंड्स नेम इज डॅश डॅश. तर तुमच्या इथं फ्रेंडचं नाव लिहायचं. काय लिहायचं आहे? फ्रेंडचं नाव लिहायचं आहे. मी लिहिणार आहे इथं माय फ्रेंड्स नेम इज रीमा. माय फ्रेंड्स नेम इज रीमा. दॅट आफ्टर नेक्स्ट वन दिलेलं आहे माय मदर्स नेम इज. तर तिथं तुमच्या आईचं नाव लिहायचं. काय लिहायचं आहे? आईचं नाव लिहायचं आहे. तर माय मदर नेम इज राजश्री. माय मदर नेम इज राजश्री. दॅट आफ्टर माय फादर नेम इज. आता तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? वडिलांचं नाव लिहायचं आहे. माय फादर नेम इज रमेश. माय फादर नेम इज रमेश. दॅट आफ्टर आहे माय हॉबी इज डॅश डॅश. हॉबी. हॉबी तुमचे छंद. छंद काय आहेत? डान्सिंग लिहा, रीडिंग लिहा, प्लेइंग लिहा, सिंगिंग लिहा, काहीही लिहिलं तरी चालेल. माय हॉबी इज डान्सिंग. माय हॉबी इज डान्सिंग. दॅट आफ्टर आहे माय फेवरेट कलर इज. तुमचा आवडीचा रंगही सांगायचा आहे. तुमचा फेवरेट कलर इथं सांगायचा आहे. तर माय फेवरेट कलर इज रेड. माय फेवरेट कलर इज रेड. तर अशा प्रकारे हे क्लासवर्क ही ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी सांगितलेलं आहे लुक, लिसन अँड डू. तर इथं आपल्याला ओल्ड न्यूजपेपर यूज करून कॅप प्रिपेअर करायचा आहे. त्याचा व्हिडिओ सुद्धा मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर ही ऍक्टिव्हिटी आपल्याला ओल्ड न्यूजपेपर यूज करून हे कॅप प्रिपेअर करायचं आहे, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर आज आपण लेसन नंबर 1.9 एव्हरीबडी हॅज अ नेम हा वर्कबुक सोल्युशन पाहिलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.